नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व इच्छा, आकांक्षा पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. 17 ऑगस्टला श्रावणातील पहिला सोमवार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरच्या घरी महादेवाच्या पिंडीचा अभिषेक कसा करावा, त्याचबरोबर पूजा कशी करावी, कोणकोणते मंत्र बोलावेत, कोणकोणत्या सेवा कराव्यात याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण पहा. आणि तुम्ही जर चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सीमाच कॉर्नर या माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन देखील प्रेस करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात सुद्धा विसरू नका. 17 ऑगस्टला श्रावणातील पहिला सोमवार, त्याचबरोबर नागपंचमी देखील आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला अत्यंत पवित्र महिना मानला जातो. श्रावण महिन्याला सणांचा राजा म्हणतात. श्रावण महिन्यापासून सर्व सणांची सुरुवात होते आणि पहिला सण हा नागपंचमीचा असतो. तर आपल्याला या श्रावणामध्ये शिवाच्या भरपूर अशा भगवान शंकराच्या सेवा करायच्या आहेत, उपासना करायच्या आहेत. जो भक्त मनापासून भगवान शिवशंकराची सेवा करतो त्याला शिवशंकर त्याच्यावर प्रसन्न होत असतात, त्याला आशीर्वाद देत असतात. त्याचबरोबर माता पार्वतीचा देखील आशीर्वाद भेटत असतो. तर आता आपण महादेवाचा पिंडीचा अभिषेक कसा करायचा ते पाहूया. येथे मी एक ताम्हण घेतला आहे आणि ताम्हणामध्ये महादेवाची पिंड घेतलेली आहे. तर आपल्याला इथे अभिषेक करून घ्यायचा आहे. आपल्याला सोमवारी रुद्राभिषेक जरूर करायचा आहे. तुम्हाला जमलं नाही तर तुम्ही अशा प्रकारे पाण्याने आणि दुधाने अभिषेक करू शकता. तर इथे मी पाणी आणि कच्चं दूध घेतलं आहे. तर सर्वप्रथम येथे मी पाण्याने अभिषेक करून घेत आहे. अभिषेक करत असताना आपल्याला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा कायम जप करत राहायचा आहे. पाण्याने अभिषेक केल्यानंतर आपल्याला दुधाने अभिषेक करायचा आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. त्यानंतर आपल्याला परत पाण्याने अभिषेक करायचा आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. तुम्ही रुद्राभिषेक सुद्धा जरूर करायचा आहे. त्यानंतर आपल्याला पाण्याने पिंड स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. तुम्ही 108 वेळा पळीने पाणी आणि दूध घालून अभिषेक करू शकता. आता पिंड आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे. येथे मी एका पाटावर पांढरं वस्त्र अंथरून दिवा आणि गणपती यांची स्थापना करून त्यांना हळद, कुंकू, फूल, अक्षता वाहून त्यांची पूजा केलेली आहे. आणि ताम्हणामध्ये मी खाली थोडेसे तांदूळ ठेवून त्याच्यावर मी अशा प्रकारे महादेवाची पिंड ठेवली आहे. आता आपल्याला महादेवाच्या पिंडीला भस्म लावायचा आहे. या 3 रेषा ब्रह्मा, विष्णू, महेशाच्या असतात. आपल्याला आता हे महादेवाच्या पिंडीला ओढून घ्यायचं आहे. त्याचबरोबर भस्म देखील टाकायचं आहे. महादेवाच्या पिंडीला हळदी कुंकू वाहत नाही, त्यामुळे आपल्याला भस्म लावायचं आहे. त्यानंतर पांढरे फुलं आपल्याला अर्पण करायचे आहेत. हे सर्व करत असताना आपल्याला मंत्र बोलायचा आहे. कैलास राना शिवचंद्रमौळी, पणींद्र माता मुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू भव दुःखहारी, तुझवीन शंभू मज कोण तारी, रवींद्रू दानावल पूर्ण भाळी, स्वतेत्र नेत्री तिमिर घोळ जाळी, ब्रह्मांड दिशा मदनांतकारी, तुझवीन शंभो मज कोण तारी. हा मंत्र आपल्याला बोलायचा आहे. नंतर आपल्याला पिंडीवर बेलपत्र व्हायचं आहे. तर बेलपत्र वाहताना नेहमी आपल्याला बेलपत्राचे जे मागची गोल देठ असतं तर ते देठ आपल्याला कट करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पिंडीवर बेलपत्र व्हायचं आहे. तर बेलपत्र वाहताना नेहमी आपल्याला ते उलटं व्हायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमच्याकडे 1, 5, 7, 3 जेवढे बेलपत्र असतील तर तेवढे व्हायचे आहेत. बेलपत्र वाहताना सुद्धा आपल्याला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर धोत्र्याचं फळ आपल्याला ठेवायचं आहे. तुमच्याकडे फूल असेल तर तुम्ही ठेवू शकता, बेलाचं फळ असेल तर ते ठेवू शकता. आता आपल्याला शिवामूठ व्हायचे आहे. शिवामूठ वाहताना आपल्याला तांदूळ थोडेसे ओले करून घ्यायचे आहे. पहिली शिवामुठी तांदूळ आहे. तर शिवामूठ वाहताना आपल्याला अंगठावरच्या साईडने करून अशी शिवामूठ व्हायची आहे आणि हा मंत्र बोलायचा आहे. शिवा शिवा महादेवा माझे शिवा मोठीश्वरा देवा, मनातल्या मनात इच्छा पूर्ण कर रे देवा, असे 3 वेळा आपल्याला म्हणायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही नमः शिवाय शांताय पंचवक्मनाय शूलिने शुभी गुंभी महाकालगणयुक्ताय शंभवे या मंत्राचा देखील जप करू शकता.
त्याचबरोबर जे द्वादश ज्योतिर्लिंग स्तुती आहे त्याचं देखील आपल्याला पठण करायचं आहे. सौराष्ट्रे सोमनाथच श्रीशिले मल्लिकार्जुनम उज्जनीय महाकालमो मोकारममलेश्वरम परल्या वैजनाथ डकियन्या भीमशंकरम सेतु बंधे तु रामेश नागेश दारुकवणे वारण्यस्य तु विश्वेश त्र्यंबकं गौतमी तटे हिमालये तु केदार द्रुन्वेश शिवालये एतानि ज्योतिर्लिंगानि सायप्रात पठेन् नर सप्तजन्मकृत पाप स्मेरन विनयस्याति. तर अशा प्रकारे आपल्याला द्वादश ज्योतिर्लिंग स्तुतीचं देखील पठण करायचं आहे. तर येथे मी अशा प्रकारे महादेवाच्या पिंडीचा अभिषेक करून त्यानंतर त्याची पूजा केलेली आहे. तर आपल्याला आता याला नैवेद्य काय दाखवायचा आहे, तर तुम्ही कोणताही नैवेद्य दाखवू शकता. गोडाचा खडीसाखर किंवा एखादं फळ दाखवू शकता. त्यानंतर धूप दीप अगरबत्ती आपल्याला ओवाळून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपल्याला भगवान शिवशंकराची पिंडीची पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला आरती करायची आहे. तर सर्वप्रथम आपल्याला गणपतीची आरती करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला शंकराची आरती करायची आहे. आरती झाल्यानंतर आता आपल्याला या दिवशी कोणत्या सेवा करायच्या आहेत ते आपण पाहून घेऊया. तर आपल्याला श्रावणी सोमवारी शिवस्तुतीचं पठण करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला जो शिवलीलामृतातील जो 11वा अध्याय आहे याचा आपल्याला पठण करायचंच आहे. ज्यांना रुद्राभिषेक करायला जमत नाही तर त्यांच्यासाठी 11वा अध्याय हा महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. त्याचबरोबर द्वादश ज्योतिर्लिंग स्तुतीचं पठण करायचं आहे. तुम्हाला जमतील तेवढ्या सेवा आपल्याला करायच्या आहेत. तर प्रत्येक सोमवारी शिवामुठी वेगवेगळी असते. तर पहिल्या सोमवारची शिवामुठी तांदूळ आहे, दुसऱ्या सोमवारची शिवामुठी तीळ, तिसऱ्या सोमवारची मूग आणि चौथ्या सोमवारी जव शिवामूठ आहे. आणि जर का 5वा श्रावणी सोमवार आला तर आपण शिवामूठ म्हणून सातू वाहत असतो. तर अशा प्रकारे आपल्याला पूजा करायची आहे. तर मी खूप सोप्या पद्धतीने महादेवाचा घरच्या घरी अभिषेक कसा करावा, त्याचबरोबर महादेवाची पूजा कशी करावी, कोणकोणते मंत्र बोलावे, कोणकोणत्या सेवा कराव्या याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत सांगितली आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया तसाच एक व्हिडिओ घेऊन. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.